हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आजच्या भागामध्ये आता मालती राणीच्या आईचा व बुवाचा छळ करणार आहे. आता कसा करणार आहे, का करणार आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका. इकडे राणी मालतीच्या आवडीचं सर्व पदार्थ बनवत असते आणि ती साधंच भाजी ते बनवते, जे की मालती मॅडमला पोटासाठी बरं राहील आणि त्यांना पचनही होईल असे हलके हलके पदार्थ बनवत असते. ते पदार्थ सर्व बनवून झाल्यावरती राणी आता मालतीच्या रूममध्ये येते आणि जेवणाचं ताट तिच्या हातामध्ये असतं. मालती मॅडम, आतमध्ये येऊ का, असं विचारत असते. मालती बोलते, हो ग, ये की. आणि आता बोलू लागते राणी, मालती मॅडम, जेवण करून घ्या. तुमच्या पोटाला पचन होतील असेच पदार्थ मी तुमच्यासाठी बनवले आहेत. मालती बोलते, हो का ग, झाली का तुझ्या आई वडिलांची सेवा? आता माझी सेवा करायला आलीस तू? राणी बोलते, अहो मॅडम, तसं काही नाही. मी आत्ताच जरासं फ्रेश होऊन आता तुमच्याकडेच येणार होते. अजून तर त्यांच्याकडे मी गेलेही नाही. मालती बोलते, हो की. मालती मॅडम, जेवण करून घ्या. मी तुमच्यासाठी स्वयंपाक केलाय. मालती बोलते, हो का ग. आता या जेवणाने, तुझ्या हातच्या जेवणाने माझी तब्येत लवकर बरी नाही, परंतु आजारी मी नक्कीच पडेल. नकोय मला तुझ्या हातचं जेवण. मालती बोलते. राणी म्हणते की असं का म्हणत आहात तुम्ही मॅडम? मला समजते माझ्यावरती खूप रागराग करतात तुम्ही, पण या जेवणावरती तरी नको ना. मालती बोलते, हो ते मला समजतंय. तुला सांगायची काहीही गरज नाही. तू तुझ्या आईवडिलांना व तू इथून लवकरात लवकर निघून जा. तुमच्या लग्नाला किती महिने झाले आहेत, किती दिवस झाले आहेत, असं मालती राणीला विचारत असते. राणी आता 5 महिने झाले म्हणून सांगत असते आणि मालती बोलते की 6 महिने. 6 महिन्यात ना मी तुझा कटकारस्थान रचवायला व तुझा खेळखंडोबा नक्कीच करेल. राणी बोलते की मॅडम, तुम्ही माझा नाही तर तुमच्या मुलाचा संसार मोडत आहेत. मालती बोलते, मी माझ्या मुलाचा संसार मोडत नाही, उलट त्याला संकटातून मुक्त करत आहे. राणी बोलते, तुम्ही माझ्या संसाराला कितीही तडे घालण्याचा प्रयत्न केला ना, तरीही मी माझा संसार प्रामाणिकपणे जपेल आणि पुढे नेईल. मालतीचा संताप खूपच वाढतो. राणी आता तिथून निघून जाते आणि इकडे आता रत्ना चहा बनवत असते राणीच्या आईला व बुवांना. तेवढ्यातच तिथे उर्मिला येते. उर्मिला व रत्नाचेच भांडण चालू होतात. त्या दोघी सासूसुनेचे भांडणं चालू असतात. तेवढ्यातच रत्ना इकडे चहाचा ट्रे घेण्यासाठी येते आणि उर्मिला त्याचाच मोका साधून राणीच्या आईच्या चहामध्ये साखर मिसळून देते आणि ती खूप गोड करते. लगेचच उर्मिलाला माहीत असतं की त्यांना शुगर आहे म्हणून. उर्मिला त्याचाच फायदा घेते आणि आता रत्ना तिला चहाचा ट्रे राणीच्या आईला व बुवाला द्यायला सांगते. तेवढ्यातच उर्मिला म्हणते की मी का देऊ, मी नाही त्यांची दासी बनणार. तुम्हाला बनायचे का तर बना. तेवढ्यातच तिथे राणी येते आणि उर्मिला लगेचच बोलू लागते की आली ना, त्यांची मुलगी आली पहा, द्या त्यांच्याच हाताने तिला चहा. रत्ना आता राणीजवळ ट्रे देते आणि राणी तो ट्रे घेऊन आई व बुवांपाशी येते. बुवा व आईंना चहा देते आणि राणी सांगते की इंद्रजित सरांनी तुला खूप छान शुगर फ्री चहा घेता यावा म्हणून काही गोळ्या आणल्यात आणि तू हा चहा जर पिलीस ना तर तुला खूप बरं वाटेल. आणि ह्या चहामध्ये अशी एक गोळी टाकलेली आहे जी तुला खूप गोड गोड आहे आणि तुला चहा गोडसुद्धा लागेल. राणीची आई बोलती, अगं राणे, तुला काही कळतं का गं?
कशाला त्या इंद्रजित सरांना त्रास द्यायचा? राणी बोलते, आई अगं मी का त्यांना त्रास देईल? तेच आपली मदत करतायत. तेवढ्यातच राणी आता तिथून निघून जाते. इकडे बाहेर इंद्रा कॉफी पित असतो व आबा चहा पित असतात. त्यांच्या गप्पा मस्त रंगतात आणि आबा बोलतात की खरंच इंद्रा, तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तू राणीच्या आईबुवांना आपल्या घरामध्ये आणून ना खूप मोठं चांगलं काम केलंय. इंद्रा मनातली मनात विचार करू लागतो की मी का करत आहे राणीसाठी इतकं? कोण लागती ती माझी? आणि तिचे आईबुवा कोण लागतात? आबा बोलतात की बुवा, माझ्यासाठी त्यांनी आजवर खूप केलंय. त्यांच्यासाठी मी एवढंही तर नक्की करू शकतो. ते मला नाही जमलं ते माझ्या मुलांनी करून दाखवलं. अशा त्यांच्या गप्पा रंगतात. इकडे उर्मिला लगेचच ही खुशखबर मालतीला सांगण्यासाठी पळत असते व तिच्या रूममध्ये जाऊन सर्व सांगते. पण मालती बोलते की ती सुरेखा चहा नक्की पिईल का? ती घाणेरडी माणसं, त्यांना काय माहिती कशा कपामध्ये चहा वगैरे प्यायचा. तिने जर तो पेलाच नाही तर मग? मालती बोलते की लगेचच आपण आता त्यांच्या रूममध्ये जाऊया. उर्मिला व मालती राणीच्या आईबुवांच्या रूममध्ये पोहोचतात. तेवढ्यातच राणीच्या आईने चहाही घेतलेला नसतो. हे पाहून मालती खूप चिडचिड करते आणि तो चहा काय आम्ही आता फेकून द्यायचा का? असं तुम्हाला आधीच सांगता येत नव्हतं का की चहा घ्यायचा नाही म्हणून? प्या तो चहा पटकन. व बळजबरीने राणीच्या आईला तो चहा पिण्यासाठी भाग पाडते. उर्मिलाने त्यामध्ये खूप सारी साखर मिसळलेली असते आणि त्यात राणीच्या आईला शुगर असते. तेवढ्यातच तो चहा बळजबरीने तो पिते. बुवा मात्र इकडे मॅडम मॅडम म्हणून ओरडत असतात. मालती राणीच्या आईला धमकी देत असते व धमकी दिल्यावरती मी राणीचं ना सर्व इंद्राला सांगेल की तुमची मुलगी पहा, तुमचीच मुलगी तुम्हालाच मारायला तुमच्याच जीवावर उठली होती असं इंद्राच्या नजरेत राणीला करेल मी. असं होऊ नये म्हणून राणीची आई ही शांतपणे तो चहा पिऊन घेते. आता इकडे राणी व इंद्रा आपल्या रूममध्ये बसलेले असतात. तेवढ्यातच राणी बोलते की का करत आहात तुम्ही सर हे सर्व आमच्यासाठी? इंद्रा बोलतो, अगं का करत आहात म्हणजे? मैत्रीण आहे ना तू माझी. मग माझे आई बुवा कोण आहेत तुमचे? इंद्रा बोलतो, अगं ती. आता इंद्राचं उत्तर ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.